मित्रांनो सकाळ झाली आहे आणि आम्ही सेफ्टी पिन नाही तर आम्ही गाडीवरून टूथपिक टाकून आम्ही गाडी काढली स्विमिंग चार्जच्या. आज D5 आणि आमची सुरुवात अशा प्रकारे झाली आहे. हॅलो गाईस. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे बटरफ्लाय बीचवर. मजा येणार. आता ट्रेकिंग पण असणार तिकडे. ट्रेकिंग नाही, फक्त चालायचंय. अच्छा, फक्त चालायचं आहे. ठीक आहे, चालू. पण तर चालू, पण जो नाही चालू त्याला विचारा येणार की नाही. नाही, मी आधीच बोललो माझा जरा 1000 problem रुपये झालेला देऊन आहे, बोटने ते येणार आहे. त्याचे पर्सनल नंतर- प्रॉब्लेम्स चालू आहेत. नंतर सांगेन तुम्हाला काय झालंय तर. पर्सनल प्रॉब्लेम्स चालू आहेत त्याचे. तर जरा तसं म्हटलं जातं की हा बीच एकदम असा मॉलदीव्स टाईप आहे. मॉलदीव्सच्या पाण्यासारखं एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. तर आता बघू तिकडे जाऊन आम्ही रिव्ह्यू देऊ तुम्हाला की खरंच असं आहे की नुसतं म्हटलंय. गुगलवर तुम्ही वाचू शकता याचे रिव्ह्यूज. खूप हा. भारी भारी रिव्ह्यूज टाकतो हा माणूस. आणि हे जे म्हणजे बीचचे नाही, आमच्या माणसाचे. हा. माणसाचे पण बीचचे पण वाचू शकता. माणसाचे रिव्ह्यू वाचून कायच कराल तुम्ही. बीचचे रिव्ह्यू वाचा. हा, आणि रस्ते बघूच शकतात तुम्ही, एवढे मस्त रस्ते आहे. इकडे जायचे 2 रस्ते आहेत. त्या साईडला गेलो गाडीने जाऊन तर थोडं गेलो. चालू पण शकतात किंवा मग ते बोटने पण जाऊ शकतात. हे नाही ना खाली खाली वरतून पण जाऊ शकतात. तसं हा. ऑफरोडिंगची मजा घ्यायची असेल. तुमच्याकडे गाडी असेल तशी तर जा. ऑल्टो असेल तर मग वरतून जाऊ शकतात. म्हणजे माझा इतके Try दिवस करू माझा हे माकड. जीव तोडून तोडून सांगतोय तुम्हाला. हा. एवढ्या चांगल्या सफारी वगैरे घेऊन ये. इथे पण तुम्हाला ऑल्टो आणायची असेल तर फक्त तुम्ही AC ऑफ करून चालवा, हा. तरच मजा आहे. नाहीतर काय. AC ऑफ आणि खिडकीवर ना. हा नाही, थोडीशी खिडकी खाली चालेल. थोडीशी एरोडायनामिक साठी जरा थोडीशीच. हा. थोडीशी खिडकी. बाकी तुम्ही बघा. बाकी तुम्ही बघा, मी तर येत नाहीये खालची. हा. तुम्ही लोक जाऊन बघून या. हा. तर 2 रस्ते आहेत. तिकडे जायचे. एक गाडीने पण जाऊ शकतो आणि 20 मिनिटं चालायचं आहे, किंवा मग बोटने पण जाऊ शकतो. आणि तिकडे बोटने 1000 रुपये पर पर्सन आहे, जे बिलकुल पण वर्थ इट नाही. म्हणजे काय बटरफ्लाय बीच काय, त्यासाठी 1000 रुपये कोण नाही. बघा, मी तर रेकमेंड करतो गाडीने जा. आरामात थोडंसं तुम्ही चालू. 1000 रुपयात कुठली पण गोष्ट आमच्या रंगूला दिली तरी त्याला वर्थ नाही वाटणार. त्यामुळे त्याचं जाऊ द्या. तुम्ही ठरवा तुमचे 1000 रुपये खरंच होत तुम्हाला नाही. द्यायचे की नाही. हां, ते तुम्ही ठरवा. लागणार इथे लागणार. तर आता आम्ही चाललो आहे. गाडी इकडे मागे पार्किंग आहे. पार्किंगचे 100 रुपये घेतात 4 व्हीलरचे. आता चाललो आम्ही बटरफ्लाय बीच बघायला. ते बोलले जीपने पण जाऊ शकतो आणि वॉकिंग पण आहे. आम्ही वॉकिंग प्रेफर केलं. जातोय आता. कारण आम्ही म्हणजे हा माणूस चिकट आहे. हा, मग ठीक आहे. हे लोक का नाही गेले जीपवर ना. एक चालत जाणार आणि बाकीचे आम्ही आलो जीपवरती असतो. जाणार, असं आम्हाला बरं वाटणार नाही. म्हणून आम्ही जरा हे बघा, हे शेड्स घालून आलं लगेच. वे टू बटरफ्लाय बीच. बघू आता कसं. हो, बोललो. जीप येते. तू कुठे बोलला तू? मी विचारलं. आम्ही बटरफ्लाय बीचवर पोहोचलो आहोत. ह्या माणसाला त्या तिकडे माणसं दिसत आहेत. हा, तिथे जायचं आहे. पण रस्ता नाही. रस्ता पण आहे पण मन नाही. हा, आमचा मित्र आणि मी शाला, तर मग आम्ही पण येऊ. काय मी म्हणतोय? जाणार नाहीये. आणि तुम्ही तिथे बघा फक्त. तुम्हाला रॉक क्लाइम्बिंगचा एक्सपिरियन्स हवा असेल तर तुम्ही हे करू शकता. ते माहित आहे मला. वाट आहे, चल. मजा नाही आहे त्याच्यात. म्हणजे मजा आहे पण जरा थांबा जरा. गर्दी आहे तिकडे. आपण जरा थंड तिकडे घेऊया. गर्दी आहे म्हणून नाही चाललोय.
कॅरी ऑन ए, भारी दिसतंय एकदम सुंदर. सर्वात सुंदर आहे. बोला सर जायचंय तुम्हाला की नाही? पण एवढं भिजून तुम्ही परत गाडीकडे जाणार, वाट लागेल. आणि- किलोमीटर परत चालत भिजून. उगाच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका की तुम्हाला स्विमिंग वगैरे येतं. स्विमिंग पूलमधलं स्विमिंग आणि हे स्विमिंग खूप वेगळं आहे. त्यामुळे जरा सावकाश थंड घेत घेत करा तुम्ही जे काय करता. इकडे यायला जीप पण आहे. 250 पर पर्सन लागतं. पण इतकं पण मोठा रस्ता नाही आहे. 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर असेल. 3 किलोमीटर आहे वन वे. 3 आहे कुठे चालू आहे? मॅप वरती. 3 आहे. लोड किती आहे मॅप वरती? 2.5 आहे ना. हा तेच आहे 2, पण 3 आम्ही चालून आलो म्हणजे तुम्ही येऊ शकता चालू. आम्हीच नाही, एवढे सर्व मोस्टली चालूनच आले. थोडे जे आळशी आहेत त्यांना आळशी नाही बोल. बोलो सर. हस सर हस. हे जरा बोलले मालदीवचे. मालदीव सारखंच आहे. इकडे इंस्टाग्राम इंडियासाठी- सगळे आहे इकडे. इंडियासाठी मालदीव जेवढं जाऊ शकतो. सॉरी. आम्ही तिघं इथे उभे आहोत. 1, 2, 3 आणि या आणि हे तिघांना 3 MH03 वाले आठ वरपर्यंत जण जाणार आहे. आहे. हे दोघं आणि तो एक आपला टोपीवाला आपला नाही आहे. तो जातो. त्यांना तिथे वरती जायची खाज लागते. दाखवतो तुम्हाला. तिथून त्या क्लिफवरती जायचं आहे त्यांना. तिथे काय माहीत काय खाज आहे. तिथून पण सुंदरच दिसतंय, तिथून पण सुंदरच दिसणार आहे. पण मला पण आता वाटतंय मी जावं तिथे. तेव्हा कसे चढतात बघा पटापट पटापट. तेव्हा एक पोचला बघा तिकडे तो. हे दोन. अजून एक अजून एक कुठे गेला? देसाय तो बघा. कसा गेला बाई तू? तिथंच गेला की काय डायरेक्ट असा? हा? देसाय मी पण जातो आता. तर आता तुम्ही बघू शकतात आम्ही बटरफ्लाय बीचवर वरती ट्रेक करतोय. आमच्यासोबत शेठ लोक पण आहेत. जरा वाटलं नको जायला पण आता आलोच आहे. सोबतच. अरे अरे बसू नका असे तुम्ही, चालेच राहा. आणि मी शेठ पण आहेत. कोण तुझ्या आणि मी शेठ. खूप मजा येते. खूप गरम पण होत आहे आणि खूप मजा आहे. आणि मी शेठ बोलत असतात की आयुष्यात सगळं ट्राय केलं पाहिजे आपण. खूप ॲडव्हेंचरस असे शेठ आहेत आपले. हां हां. आपली पोरं वरपर्यंत पोहोचलेली आहेत. खूप मजा आहे. आणि मी शेट आपल्याला कसं वाटतंय? बघू आता वर गेल्यावर सांगतो मी तुम्हाला. आता आपण हाफवे आहोत आपण. वर गेल्यावर वर पोहोचल्यावर सांगतो तुम्हाला.
मी खूप सभ्य माणूस आहे. आणि मी स्वतःला खूप अंडर एस्टिमेट करतात, पण त्यांचं पोटेन्शियल खूप आहे. ते आपण हळूहळू अनलॉक करू या ट्रिपमध्ये. तरी एक पोटेन्शियल अनलॉक केले. 2 पायानी नाही, 2 हातानी आणि 2 पायानी चालायचं. त्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. आपण सगळं अनलॉक करू आपण या ट्रिपमध्ये. तर इकडून तुम्हाला व्ह्यू देतो मी. माझ्या मागे तुम्हाला व्ह्यू दिसत असेल. ये रे इकडे. तुला का बघायचं? तुला का बघतील ते? फक्त व्ह्यू दाखव ना त्यांना. करा जरा ॲडव्हेंचर, नाहीतर 2 ॲडव्हेंचर करणारे मित्र शोधा. ते एकटे सोडतील तर मग झक मारून जावंच लागेल त्यांच्या पाठी. व्ह्यू एकदम चांगला आहे. तर आमचे मेन ट्रेकर गेले आहे पुढे, जास्तच पुढे गेले. नाही इकडे आलो आम्ही. चला सर, कुठे जायचं तुम्हाला? असं जायचं, असं जायचं? इथूनच जाऊया. कुठे होती ती क्लिप? इकडे होती, राईट. इकडेच आहे. हो. चला मग. थांब. माझ्या मागे तुम्हाला दिसत असणार. नमू, त्या होल मधून गेला तू. तिकडून पण एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि इकडे एक मस्त होल आहे. असं सरळ गेलं की सरळ आपण खाली जाऊ, म्हणून आम्ही नाही जाणार तिकडे. सर तुम्ही लवकर जाताय का मी जाऊ? आम्ही इकडे आलो आहे, चढलोय एकदम, सर्व चढलोय. आणि इकडून जरा आम्ही असं इकडे तिकडे गेलो तर आम्ही खालती. इथून नाही आहे असे आमचे ट्रेकचं शार्दुल सर बोलताय. यांचं फोटो सेशन चालू झालंय. चला हे आम्ही हे घे फोन घे, खालती जाऊन चालूच ठेव. चालू आहे. ते बघा, इथून असं एक स्मॉल ग्लान्स, स्निक पीक सुंदर दिसत आहे. पण तिथे एक असं व्ह्यूइंग पॉईंट, व्ह्यूइंग मला बोलता येत नाही बरं. जाऊन भावना समजून घ्या, तुम्ही शब्दांवर जाऊ नका. परत बोला शेट. तुम्ही भावना समजून घ्या, तुम्ही शब्दांवर जाऊ नका. भावनेला महत्व आहे. बघू आता, पण तिथे जातोय. चला कुठे जायचं? खाली उतरायचं तिथे जसा आलास तसं चल. हे बघा, ह्यांचा पाठीमागचाच दिसला असेल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ, कारण की ह्यांनी थांबून ठेवलेलं सर्वांना. पहिले तर हे येणार नव्हते. मग मी तुम्हाला जसं बोललं तसं 2 ट्रेकिंग करणारे मित्र शोधा. ते असे सोडून टाकतील वाऱ्यावर, मग झक मारून त्यांच्याच पाठी जावं लागेल. आमच्याकडे 2 नाही 3 आहेत. हे बघा, कुठे जाऊन फोटो काढतात. आणि हा बघा, इथून डायरेक्ट गेला ना की घसरगुंडीच आहे बघा, खाली सरळ खाली आहे बघा, सरळ जातोय खाली दरीत. काय आता हिला बघू. आता ह्याच्या घरी व्हिडिओ बघितला तर हा पण फटके खाईल. तसं माझ्या उद्याचा व्हिडिओ बघितला तर खाऊ दे फटके. आता काय 4 फटके बघा. आम्ही खाली पण आलो वरती जाऊन, आणि आमचे शूटर लोक आता फोटो काढतात. तेव्हा किती वेळ झाला, आम्ही 15-20 मिनटं खालीच थांबलो की कधी येतात. ते आत्ता फोटो काढत आहेत. कुठे आहेत बघा ते माझ्या इथून तिथे आहेत ते. फुल झूम केलंय मी. तिथे पण नाचत आहेत ते असे घसरत आले ना की सरळ खाली, मध्ये काहीच नाही. डायरेक्ट
वाटर लॉर्ड पण नाचतं, सर्वच नाचतात तिकडं चौघं. आणि आमच्या अजून एक गडी कुठे गेला तो बघा, तो तिथे सावली. नमस्कार मंडळी, जसं तुम्ही बघू शकता मी पडलेलो आहे असा बेडवर. खूप बरं वाटतंय, इतकं बरं वाटतंय की विचारू नका. हे बघा किती चांगले, किती खुश दिसत आहेत. आर यू सॅटिस्फाईड विथ युअर रूम? 3 AC तर आहे, 3 AC आहे, ऑल वर्किंग. गादी पण दिली आहे जी आम्ही वापरणार नाही कारण की आमचे 2 मित्र अरे घातलेले कोणी थांबा जरा डीप करायला लागलं असतं म्हणून जास्त विचार करते. काय घातलंय ते पण बघा, ते पॉइंट मध्ये ते एसी प्लग मध्ये काय काय प्लॅस्टिक झोपायचं नाहीये आतापासून. उठा, आता आपण फिरायला जातोय. आता तो येणारच ना आपल्या एवढी शांत झोप लागणार आहे इथे. आहा, हा कोपरा माझा, मी आधीपासून बुक करून ठेवतोय. हा कोपरा माझा, जसं तुम्ही बघू शकता. मग बाजूला झोपणार का त्यांच्या? त्याच्या मध्ये झोपायचं. अरे काय बोलतोय तू? हे चिटिंग आहे. त्याच्या मध्ये झोपायचं रे तुला. आपलाच अपार्टमेंट आहे, पैसे नाही. तर आता आम्ही नंतर फिरायला जाऊ तेव्हा ब्लॉग करू. इथे तुम्ही गोव्याच्या कुठल्याही हॉटेल किंवा अशा होमस्टे मध्ये जास्त पैसे द्याल तर ते वर्थ तर 100% असणार आहे. त्यामुळे डोंट हेजिटेट. भलेही तुम्हाला थोडंसं महाग जरी वाटलं तरी यु नो वन्स इन अ ब्ल्यू मून तुम्ही हे करू शकता डेफिनेटली. हो, आता तर सगळेच दमलेले आहेत. आता आपण फिरायला जाणार आहोत आणि सगळे येणार आहेत. मला माहित नाही. मला माहित नाही म्हणजे त्या सगळ्यांमध्ये कोण कोण असेल हे त्यांना माहिती नाहीये कारण एवढा छान एसी आम्हाला मिळालेला आहे. हे बघा, हा जो एसी आहे ना, हा थोडासा जुना वाटेल तुम्हाला. कदाचित जुना आहे म्हणूनच त्याचा एवढा जबरदस्त फ्लो आहे. सो असं सगळं आहे. या 2 आगाऊ मित्रांना घ्या आणि या इथे तुम्ही. इथे राहुल भाईंची फरमाईश आहे इथे की त्यांना चहा हवा आहे. बघू शकता आमच्याकडे पातेले आहेत, गॅस आहे, सिलेंडर आहे, एक बिनकामाचा माणूस आणि एक फ्रीज पण आहे आणि जरा पुस्तकं पण आहेत. पकड पकड पकड. आता आपण सोफा टेस्ट करणार आहोत. हा असा वागतो ना की काय बोलावं. नवरा बायको एकदम असं. अरे नवरा बायको म्हणजे असं होतं ना. कसं होतं का? रोड ना बाई हिम्मतच नाही. आपण नाही. हिम्मतच नाही. नाही. चिंदीवर पण हिम्मत नाही. मी इकडे पण गॅलरी आहे. अरे चार गॅलरी भाई. 3 आहेत रे. 4 4 कुठे? 1 2 3. हा, चौथी कुठे? इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. तिकडून दाखव, बेडरूम मधून भारी दिसतं. तिकडून पूल आहे खाली मस्त एकदम. तुमचा व्ह्यू बघितला असेल की नाही? पूलचा नाही बघितला त्यांनी. होम टूर मित्रांनो, आरसा वगैरे आहे, डायनिंग टेबल आहे आपल्याला जेवण. 4च खुर्ची आहेत पण ठीक आहे, आपण चिकन बनवणार होतो ना. पुस्तक आहे. वा, स्टीफन किंग. तुम्हाला माहिती असेल स्टीफन हॉकिंग एक सायंटिस्ट होता, पण हे स्टीफन किंग आहे जे थोडं सिमिलर वाटतं.
एक बुकमार्क पण आहे जे आधी राहत होते त्यांनी वाचलं वाटतं इथपर्यंत वाचलेलं आहे चॅप्टर 13. दाखव चॅप्टर 13 पर्यंत वाचलेलं आहे त्यांनी. खूपच असं पढाकू टाईप होते ते. तुम्हाला भरपूर माहित आहे. अजून पण खूप पुस्तक आहे. अशा अपार्टमेंटमध्ये आले तुम्ही तर जरूर वाचा तुमच्या फावल्या वेळेत फ्री टाईममध्ये. इकडे गॅस आहे आपली जिंदगीमध्ये कॉलेजची टेक्स्ट बुक नाही वाचली, रेफरन्स बुक, आणि हा तुम्हाला बोलतोय हे वाचा. पहिले तू कॉलेजचे रेफरन्स बुक वाच. ठीक आहे हे आपले शेफ आहेत ते इकडे जेवण बनवते. एक माणसाचं गॅस आहे बरोबर. तरी पातेल्याचं काय हाल केले बघा तुम्ही शेफनी आमच्या. आमच्या शेफ आमच्या शेफ हाय. आमच्या शेफ तर आता आले. हे आमचे डिशवॉशर. आता हा सर्वात आता असं नसतं. सगळ्यांनी मिळून धुवायचं असतं. सगळ्यांनी मिळून जेवण. भाई मी येतो. भाई सगळे आहेत. मग सगळ्यांनी मिळून. तुम्ही ऍग्री करतात तर मग कमेंट मध्ये येस. फोकस नाही होते आपल्या. हे बेड आहे. हे बेड आहे डबल बेड. हे पण आम्ही इकडे 3 लोक ऍडजस्ट करू कसं तरी. मी तिथेच जा. हा तिथेच जाईल. हा पाय टाकतो मी हा बारीक. तू मध्ये जो आणि दोन्ही side. जाऊ दे भाई आपण शार्दूलला घेऊ. बाथरूम पण चांगला. यांना वाचून दाखव आपल्या व्ह्युअर्स. तर तुम्ही बघू शकता 3 हँडवॉश दिलेले. तुम्हाला फ्लेवर हवा असेल तर फ्लेवर पण ऑरेंज आहे, ग्रीन. ते बाथरूमसाठी पण हे तेच आहे. हँडवॉश आहे. काय जायचं होता ना तू. पण आम्ही असं नाही करत. जात होता ना. हा शार्दूल इकडे येतोय. टॉयलेट पण साफ आहे बरोबर असेल. शोधला कोणी. चला बाल्कनी पण आहे. 3 बाल्कनी आहेत मित्रांनो. 3 बाल्कनी म्हणजे अजूनच पण 7,000 घेतले बरोबर. तुम्ही एवढं एक्साइटेड होऊन असं की तुमचं घर राहत आहे तुम्ही असं का राहत. बरं आहे बघा तुम्ही बघा. तुम्हाला घेऊन जाऊ आम्ही स्विमिंग पूल मध्ये. स्विमिंग पूल पण आहे 9 ते 6 आहे. आम्हाला वाटलेलं नो रिस्ट्रिक्शन असेल पण तसं नाही आहे. 9 ते 6 आहे तर बरोबरच केलं तुम्ही. हे स्विमिंग पूल. बरं तर वाटतंय. एक माणूस बसायला पण खुर्च्या येतो. पण आहेत असं स्टायलिश टाईपचे. असं कोणी थकून आला असं गोवाला आलं जरा फिरूया. आता गोवावाले एकदम अशी थोडी फील टुरिस्ट स्पॉट्सला भेटू. आता आपण नमस्कार. ऑलरेडी 4 वेळा भेटलो. इतक्या दिवस आपण गोवालाच होतो तसं. नमस्कार. आता नॉर्थ गोवाला आलो. दुसरा रूम दाखवू नये. दाखवा सर तुम्ही दुसरं room. मस्त एक फोटो पण आहे. हा इकडे फोटो इकडे पण एक पेंटिंग. आणि मी आमचे एक माणूस एकदम आतमध्ये गेले आहे. 1992 बघायला रेडी एकदम. चादर आणली आहे ना. दे ना चादर. चादर दे ना सुरेश. चादर दे. नाही घेतली मी घेतली. तुझ्या घरी राहिली. असं विसरू नका मित्रांनो घरी कधी. थायलंड आहे तुझं पासवर्ड. 2606 आहे इंटरनेट. नाव पासवर्ड काय लगेच पासवर्ड अरे टाक. बोल ना भाई. हे बघा, लगेच पासवर्ड टाकता येते. आता तुम्हाला हे Wi-Fi ची सर्व्हिस मिळत चिकट असेल तर तुम्ही घेणार नाही का? चिकट त्याला वाच. चिकट बोलणार का? हे डॉक्टर तेव्हा नाही चिकट. मी डॉक्टर तेव्हा चिकट. विचारलंच नाही. हे चिकट लगेच काय हाय कसं हाय. टाकतोय बघा जरा. ते दाखव. फोन दाखव. मी स्पीड टेस्ट करतो. ते बघा किती देतात बघू दे.
भरपूर झाली. फोकस नाही घेत. 100 पर्यंत जाते. 100 घेते. नाही रे नाही हा हायनी का वायफाय घेतला मी तुम्हाला सांगतो. हा घरी असताना पण वायफाय बंद करतो, त्याला वायफाय वाचवायला. मोबाईल डेटा सगळं बंद आहे. फोन करू कसं करणार माणूस. फोन पण उचलत नाही तो पहिल्या ट्राय मध्ये. ते मी जरा रेस्टोर असतो तेव्हा डिस्टर्बन्स नको असतो म्हणून मी करतो वायफाय. पण वायफाय पण घराच्या वायफायचा स्विच बंद करून टाकतो तो. झोपायच्या आधी घराच्या पण वायफाय बंद करतो. बंद करायला हे लोक काय घरी आलेले फक्त मोबाईलचा वायफाय बंद करतो डिस्टर्बन्स नको असतो म्हणून. काय बोलायचं असं ना. अरे काय बोलायचं आणि मी रूम सर्व्हिसला एक सेकंड आणि मी मध्ये बस ना. 6 लोकांना एकाच बेडवरती लावायचंय. हे बघा कसे बसे तरी बसलेत ते टॅब वरती आता पिक्चर बघत येत. तसं नाही होत तसं नाही. बघू आता आपण काय करतात आता. चला राम राम. आता दुसऱ्या लोकेशनवर जर आम्ही गेलो तर तिथे आम्ही कंटिन्यू करू.